टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। खोक्या भोसलेवरती कारवाईचा फास आवळायला सुरू केल्याच्या नंतर खोक्या भोसलेच्या घराभोवती जी पारधी वस्ती होती त्यांनी आता ती वस्ती सोडायला सुरुवात केलेली आहे। आपण बघू शकता की गेल्या अनेक दिवसांपासून हे लोक आपापली घरं बनवून या ठिकाणी राहत होते। मात्र काल जी कारवाई झाली त्या कारवाईनंतर यांनी ही सगळी आपली घरं काढायला सुरुवात केलेली आहे। हे छोटे छोटे असे टेम्पो या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आणि या टेम्पोमध्ये आपला पसारा भरून त्यांनी या ठिकाणावरून निघून जायला सुरुवात केलेली आहे। हे सगळे त्यांची जी घरं होते लाकड बांधून उभे केलेले वगैरे, तर ती घरं त्यांनी आता काढायला सुरुवात केलेली आहेत। घरांना इथं खाली फरशी सुद्धा केली होती ती सुद्धा काढायला सुरुवात केलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून हे सगळेजण इथं राहत होते, मात्र आता ते या ठिकाणावरून निघून जात आहेत। त्यांनी आपापली घरं काढलेली आहेत। काल या ठिकाणीच विचारपूस करण्यात आली होती, त्यानंतर ही कारवाई निघून चालला तुम्ही आता निघून चालले साहेब। मी आता काय करायचे आता आहे की नाही, पोट भरत पोरं शाळाच होते आता नको तोच वेळा मला लाज वाटतं ना बरं बाबा की नाही। काय म्हणले म्हणलं मग निघून चालले आता कुठला राव कोणच्या गावाला जाऊ आता असल गावाला जाऊ आम्ही। मग इथं किती दिवस झाले होते? आता 4 महिने झाले आम्हाला। इथं 4 महिने? 3 महिने झालं की नाही, 3-4 महिने झाले। कुठल्या शाळेत घातले होते? ते आपलं काय शाळा पोर वा म्हण भाऊ। का बरं चालले पण सोडून? आता काय करायची मग आता फार राव नको म्हणते ना थरास। काल आलते ना काय म्हणले काल? ते काल म्हणले तुम्हाला थरास म्हण तुमचे गाव तुम्ही निघून जा। मग तुमचं गाव कोणतं आहे? जामखेड आहे। जामखेडला जाणार? हो। पोरांची शाळा तिकडे आहेत का? नाही ना काय करायचं म्हणते इलाज नाही आता। येतं सुई होतं हे पोरा ते हे पोरा हे पोरा आम्ही सगळे इकडं अजून काय 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 इकडे भैया चालले सगळं घर काढलं तुम्ही? तर हे सगळं बघा ही वस्ती आहे। इथं साधारण 10-12 घरं होती यांची। या सगळ्यांनी आपली इथली घरं काढून घेतलेली आहेत, त्यांचं सामान गोळा केलेलं आहे आणि इथून त्यांची निघून जायची तयारी सुद्धा पाहायला मिळतोय। पुढच्या बाजूला जर बघितलं तर तिकडली सगळीच घरं त्यांनी काढलेली आहेत। आता त्यांनी पाळलेले कुत्रे असतील, कोंबड्या असतील, बदकं असतील, ती सुद्धा सगळी घेऊन ते निघून चाललेले आहेत। बरं काय सांगाल तुम्ही, काय जाण्याचं कारण काय? इकडे बघा कॅमेऱ्याकडे। काय नाही ते म्हणलं आपल्या फॉरेस्ट मध्ये म्हणलं ते फॉरेस्ट मध्ये म्हणलं आमची जागा मोकळा करा, आम्हाला काय झाडं बिडं लावायचे। ठीक आहे म्हणलं चालतंय म्हणलं लावून। काल सांगितलं ना आज तुम्ही लगेच रिकाम करताय, मग काय करायचं? मग आता सहारा तरी कोण आहेत? खोक्या सहारा होता का? नाही नाही आमचं काय नाही, त्यांचं आमचा काय संबंध नाही। पाहुणा असेल की नाही पाहून ते पार देत आम्ही वैद आहेत। अच्छा तुम्ही वैद आहेत? ते पहिला आपण डबे चालण्या करत होतो। अच्छा अच्छा ते आताचा आमचा व्यवसाय स्क्रॅपचा भांगर हे भांगर ते सगळे ते पत्रे बित्रे ते सगळे भांगर आपल्या किरकोळ कारकोळ आपल्या साईडला खोक्यामुळे तुमच्या नशीब आलं तुम्हाला उठवा। मग त्याच्यामुळे आम्हाला बी ते आलं ना हजार। काय संबंध नाही साहेब, नाही संबंध नाही त्यांचं काय संबंधच नाही। तर ही अशी ही पारधी वैदोंची वस्ती होती आणि फॉरेस्टनं कारवाई केल्यानंतर त्यांना सुद्धा घरं काढायला सांगितलेले, त्यामुळे यांनी सुद्धा या माळरानावरची आपली घरं काढून घेतलेली आहेत। पसारा गोळा करायला सुरुवात केला आहे, टेम्पो आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणावरून निघायला सुरुवात केलेली आहे। कॅमेरामॅन अप्पासाहेब सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, शिरूर कासार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।